आपलं 5वं प्रकरण चाललेलं आहे. या प्रकरणामध्ये आपण सत, चित आणि आनंद या 3 शब्दांनी किंवा या 3 लक्षणांनी परमात्म्याला जाणणं, परमात्म्याचं वर्णन करणं, त्याचं स्वरूप शास्त्रतः सिद्ध करणं, अशा 2-3 हेतूंनी सच्चिदानंद शब्द घेतलेला आहे. मुळात तत्त्वज्ञानामध्ये तो वापरलेला आहे आणि म्हणून आता तत्त्वज्ञानामध्ये वापरलेल्या शब्दाचं जिथे अद्वैताची अनुभूती विचारात घ्यायची तिथे ह्या सगळ्याचं स्थान काय राहतं, याकरता प्रत्येक गोष्ट जी आता ही प्रतिकात्मक आहे असं आपण समजावं त्या त्या शब्दांकरता. म्हणजे जसा तो उदासीन आहे, तो निष्कल आहे, तो निरंजन आहे, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, असे जे सगळे शब्द वापरलेले आहेत तर त्याचं प्रतीक रूप सच्चित आनंद आहे. म्हणजे असं काही नाही की सच्चिदानंद एवढा एकच म्हणजे शब्दसंहती जी आहे ती केवळ भगवंताच्या करता विशेषत्वाने वापरली आहे आणि ह्या बाकीच्या ज्या आहेत त्या काही फारशा प्रभावीपणाने वापरल्या नाहीत असं काही नाही आहे. कारण उपनिषदामधली वेगळी वेगळी वचनं वेगवेगळ्या वेळी स्वीकारून वेगवेगळ्या आचार्यांनी आपल्या तत्त्वज्ञानाची सिद्धी केली आहे. त्यामुळे प्रत्येक वचनाचं महत्त्व तितकंच आहे. जसं आपण गेल्या वेळी म्हटलं तसं अयम आत्मा ब्रह्म तितकंच महत्त्वाचं आहे, प्रज्ञानम ब्रह्म तितकंच महत्त्वाचं आहे, अहम ब्रह्मास्मी तितकंच महत्त्वाचं आहे. ही सगळी जी वाक्य आहेत महावाक्य उपनिषदांची त्याच्यासारखी इतर औपनिषदिक वाक्य त्याच महत्त्वाची आहेत. फक्त आता असा प्रत्येक शब्द घेऊन काही आपण त्याच्यावरती निरूपण करू शकणार नाही, कारण माऊलींना पण त्या निरूपणाला मर्यादा आहेतच ना, की प्रत्येकाच्यावर कसं निरूपण करत राहणार. म्हणून त्यांनी या सगळ्याचं प्रतीक म्हणून सच्चित आनंद घेतला आहे. हे कारण काय आहे, आपल्याला तिथे उपनिषदातलं वचन वाचताना असं वाटेल की एवढ्याच एकावरची आक्षेप आहे का किंवा एवढ्याच एकावरती विवरण केलं आहे का, तसं नाही आहे. ते त्याचं प्रतीक आहे. आता आपण बघितलं, आत्तापर्यंत बघत आलो तेच पुन्हा इथे बघितलं की व्यवहारामध्ये वाणीनी सांगायचं आहे म्हणून वाणी काहीतरी निर्माण करते, काहीतरी विधान करते आणि ते जे विधान आहे ते वाणीचं आहे आणि त्यामुळे त्या विधानाला त्याच्या विरोधी विधान उपस्थित असतंच असतं. अशा का तर हे जगच द्वंद्वात्मक आहे. ते याच भूमिकेतून आहे की या जगामध्ये जर सगळं परिपूर्ण असतं तर विषय संपला असता. म्हणजे जसं आपण स्वर्गामध्ये म्हणजे आता पुन्हा एक तत्त्वज्ञानातला बारकासा भांडणाचा विषय की कर्म करणारा मनुष्य यज्ञयागादीच्या माध्यमातून तो कर्माच्या माध्यमातून स्वर्गाची अपेक्षा करतो आणि त्याचं म्हणणं जे आहे ते त्यांनी स्वच्छ आपल्यापुढे मांडलेलं आहे की स्वर्ग कामो यजेत. कशाकरता यजन करायचं, कशाकरता यज्ञ करायचे, स्वर्गाची प्राप्ती करून घेण्याकरता यज्ञ करायचे. आता हे जेव्हा त्यांनी पूर्णपणाने मान्य केलेलं आहे की आम्ही स्वर्गाकरता यज्ञ करतो. आता दुसरी बाजू वेदांती म्हणतो आम्ही मोक्ष मानतो, त्यामुळे आम्ही जी साधना करतो ती मोक्षाकरता करतो. स्वर्गाची जी साधना आहे ती फलदायी साधना आहे. म्हणजे स्वर्ग हे फल आहे, मोक्ष हे सुद्धा फलच आहे, पण थोडंसं अधिक दीर्घकाल आहे. तेही कर्मावरच अवलंबून आहे. कारण स्वर्गाचे जसे काही टप्पे त्या स्वर्गामध्ये असतील तसे मोक्षाचे पण टप्पे आहेत. त्याच्यामध्ये सलोकता, स्वरूपता, समीपता आणि सायुज्यता असे पुन्हा 4 प्रकार दिलेलेच आहेत. आणि त्यामुळे त्याचंही जे फळ आहे ते कशाचं फळ आहे, मोक्षात सुद्धा केलेल्या कर्माचंच फळ आहे. कर्माचं म्हणजे साधनेचंच फळ आहे. म्हणजे साधनेचंच फळ मोक्ष या रूपाने अनुभवाला येतं. आता इथे काय म्हटलंय, इथे मोक्ष हा विषय आहे का, नाही. इथे स्वर्ग हा विषय आहे का, नाही. मोक्ष आणि स्वर्ग ह्या ज्या मिळवायच्या गोष्टी आहेत, जे पुन्हा मिळवायचं आहे ते पुन्हा केव्हा तरी गमवायचं आहे. मिळवलं म्हणजे गमावणं त्याच्यामध्ये अध्यारूतच आहे आणि म्हणून गमावणं मिळवणं ही भानगड त्याच्यामध्ये इथे काही नाही आहे. मग इथे काय आहे तर इथे ही अपरोक्ष ही प्रत्यक्ष परमात्म्याची जी अनुभूती आहे ती परमात्मा होऊनच घेतलेली आहे आणि परमात्म स्वरूपालाच प्राप्त होणं आहे. म्हणून फक्त वेदांत्यांनी स्वर्गाची इच्छा करणाऱ्याला म्हणजे आपला ह्या बाकीच्या तत्त्वज्ञानाच्या भांडणात आपण शिरलेलं नाही. आपल्याला एकाच गोष्टी करता तिथे पोचायचं आहे
ते अशा करता की स्वर्ग कामो यजेत म्हटल्यानंतर स्वर्गाच्या कामनेनी कर्माला उद्युक्त होणं हे कर्ममार्गाच्या मागचं ज्याला आपण प्रेरणा देणारं असं त्याच्या मागचं गमक आहे की का कर्म करावंसं वाटतं, का कर्माच्या ठिकाणी कष्ट करावेसे वाटतात, माणसाला साधना तरी का करावीशी वाटते, या साधना मार्गावर राहावं असं तरी का वाटतं, पण चांगलं व्हावं म्हणून, पुढे काही त्याचं चांगलं फळ मिळावं म्हणून. कारण का तर जर असं नाही केलं तर जे वाईट करू त्याचं वाईट फळ आहे हे माहिती आहे म्हणून. म्हणजे वाईट फळाच्या पार्श्वभूमीवरती चांगलं फळ मिळावं याच्याकरता साधना करायची की जे आम्हाला वाईट फळ मिळू नये, आम्ही चांगलं कर्म केलं तर आम्हाला चांगलं फळ मिळावं. तसंच कर्माला प्रेरणा त्याला चोदना असा शब्द वापरतात. कर्मचोदना कशा करता, चांगलं फळ मिळवण्याकरता. मोक्षाच्या ठिकाणी सुद्धा चांगलं फळ मिळवण्याकरताच आहे, पण मोक्ष प्राप्त करून घेणारा आणि ईश्वराच्या मार्गाने भक्ती करत जाणारा आणि यज्ञयागाच्या मार्गाने जाणाऱ्याला वेदांत्यांनी पुष्कळ चिडवलं आहे. वेदांत्यांनी त्याची पुष्कळ खिल्ली उडवली आहे. खिल्ली कशी उडवली आहे तर त्यांनी असं म्हटलंय की तुम्हाला तो जो स्वर्ग आहे त्या स्वर्गामध्ये जे सुख आहे ते सुख प्राप्त करून घेण्याकरता आणि तिथे असणारं यौवन, तिथे असणारं सगळं अमृत, तिथे असणारी सगळे ते नंदनवन, तिथे असणारी सगळ्या प्रकारच्या म्हणजे मदिरा आदी जी सगळी सुखं आहेत ती सगळी स्वर्गात आहेत ही कल्पना इथे बसूनच केलेली आहे. अशा अर्थाने की स्वर्गामध्ये स्वर्गाचं वर्णन काय आहे, स्वर्गाच्या ठिकाणी एकच वर्णन आहे, दुःखरहित सुख ज्या ठिकाणी प्राप्त होतं तो स्वर्ग, असं एवढंच वर्णन आहे. मग आता दुःखरहित सुखाच्या ज्या ज्या काही कल्पना आहेत त्या कल्पना वर्णन केलेल्या आहेत. असेलच तिथे तसं, कारण काहीतरी असल्याशिवाय, बघितल्याशिवाय, अनुभवल्याशिवाय, अनुभवून आल्यानंतरच त्याच्याबद्दलचं वर्णन आलेलं आहे. पण हा जो वादाचा मुद्दा असतो ना तिथे काय घेतलं जातं, आत्ता अगदी आपला कालचा वाद सगळ्यात सोपा आहे म्हणून आपल्याला सांगते की उत्तर भारतीय आणि मराठी ह्या वादामध्ये आत्तापर्यंत फक्त मराठी म्हणून भांडणं केली. आता मराठी हे भांडण फार चालणार नाही, उत्तर भारतीय खवळून उठले म्हटल्यानंतर आता पवित्रा बदलला. आता पवित्रा काय, आता आमचं माणसांशी भांडणच नाही, आता आमचं फक्त नेत्यांशी भांडण आहे असं त्यांनी म्हटलं ना, की आता जो वाद आहे तो वाद आता माणसांवरून गेला. नाहीतर उत्तर भारतीयांना इथून हुसकून लावा म्हणून त्यांच्या घरातनं शिरून त्यांच्या जागा ताब्यात घेऊन त्यांना इथून हकलून दिलं. आता म्हणतात आता आमचं असं म्हणणंच नाही. आम्ही काल तर संजय राऊतांचं स्टेटमेंट आहे, त्यांनी सांगितलं शिवसेना काही इतकी म्हणजे अनुदार मतवादी नाही आहे, आम्ही उदार मतवादी लोक आहोत. तसंच असतं, भांडायची वेळ आली की हे असेच मुद्द्यांनी एकमेकांच्यावरती हल्ले करायचे असतात. वेदांत्यांचा कर्ममार्गियांवरचा हल्ला असाच आहे की तुम्हाला स्वर्गाची अपेक्षा आहे, तुम्हाला सुखाची अपेक्षा आहे म्हणून तुम्ही कर्म करता. आणि काय करता तुम्ही, कर्माच्या शिड्या लावता. त्या शिड्या कुठपर्यंत लावता, स्वर्गापर्यंत लावता. आणि कर्माच्या शिड्या स्वर्गापर्यंत लावून स्वर्गामध्ये जाऊन सुख उपभोगता. जेव्हा तुमच्या कर्माचं फळ संपतं तेव्हा तुम्हाला स्वर्गातून निघावं लागतं. म्हणजे असं वर्णन केलंय की तिथून लाथ मारून हाकलून देतात की तुम्हाला इथे खाली पृथ्वी तलावरती पुन्हा तुमच्या पूर्वीच्या कर्माच्या फळाप्रमाणे, प्रारब्धाप्रमाणे पुन्हा जन्म घेऊन पुन्हा जे फळ भोगावं लागेल ते भोगावं लागतं. म्हणजे तुम्ही केवळ स्वर्गाच्या लालसेनीच तुम्ही कर्म करता, असा कर्ममार्गियांच्यावरती मोक्षमार्गियांचा आरोप आहे. साधना मार्गामध्ये असणारा सुद्धा त्या वैकुंठ लोकामध्ये जाऊन सुखाचीच अपेक्षा करतो. दोन सुखामध्ये भेद आहे का, भेद आहे का असं म्हटलं तर भेद नाही असं म्हणावं लागेल. कारण स्वर्ग कामो यजेत, स्वर्गाकरता आम्ही यजन करतो, यज्ञ करतो. आणि स्वर्गात जे फळ मिळतं ते फळ कसं आहे, दुःखरहित सुख आहे. आत्ता आपलं जे सगळं द्वंद्वाची भाषा इथे चालू आहे ना, की इथे भगवंताला सत का म्हटलं, त्यांनी म्हटलं वाणीच्या माध्यमाने बोलायची वेळ आली म्हणून. आणि वाणी आता पुढे छान त्यांनी त्याचाही तर्कवाद पुढे चांगला दिला आहे त्यांनी, की वाणीने आम्ही बोलतो तर त्याचं काहीतरी वर्णन केलं पाहिजे म्हणून सत्तारूप असणं, बिईंग असं त्याचं जे रूप आहे आम्ही ते स्वीकारलं. हे कसं स्वीकारता आलं, ते कशाच्या अधिष्ठानावर स्वीकारलं, परमात्मा हे त्याचं अधिष्ठान आहे हे मागे पक्क झालं.
की एक परब्रह्म ह्याच्या अधिष्ठानाशिवाय कोणतंच विधान करता येत नाही. मूळ अधिष्ठान एक काहीतरी स्वीकारावंच लागतं. त्या अधिष्ठानावरतीच सगळे इमले रचले जातात. एक अधिष्ठान आता पक्क आहे. आता इथे ईश्वर मानायचा का न मानायचा त्याला ह्या अमृतानुभवामध्ये प्रवेश नाही आहे. इथे तो वादाचा विषय इथे नाहीच आहे. इथे स्वर्ग प्राप्त होतो का नाही होतो हा वादाचा विषय नाहीच आहे. मोक्ष प्राप्त होतो का होत नाही वादाचा विषय नाहीच आहे. मोक्षाचं फळ अद्वैताने मिळवायचं का मिळवायचं नाही हा विषय नाहीच आहे. त्याचं कारण असं इथे अद्वैतानीच मिळवायचं. इथे फक्त असं असतं जाता जाता काही गोष्टींना जाता जाता कोपरखळ्या म्हणा किंवा जाता जाता त्यांना एक छोटा मोठा टोला मारून पुढे जातो. तो टोला मारला म्हणून म्हणायचं की यांनी द्वैत्यांना टोला मारला, यांनी इतरांना टोला मारला, किंवा असं आम्ही म्हणतो टोला मारला. माऊली म्हणत असेल मी माझं अद्वैताचं अनुभूतीचं जे ज्ञान आहे ते अधिक घट्ट करून अधिक पक्क करून पुन्हा पुन्हा म्हणजे आपण म्हणतो ना द्वीर बंधनात 2 वेळा गाठ मारली की ती पक्की होते. त्यामुळे तसं पुन्हा पुन्हा बोलून ते पक्क केलं की ते अधिक पक्क होतं. ही पण भूमिका असेल, शेवटी बघणाऱ्याची दृष्टी आहे त्याच्याकडे. तर आता इथे प्रश्न काय आहे, आपला चाललेला विषय असा आहे की जेव्हा त्याचं नाव सत स्वीकारलेलं आहे तेव्हा त्याला अधिष्ठान जरी परमात्मा असला तरी सुद्धा त्याला एक पार्श्वभूमी आहे. ती पार्श्वभूमी द्वंद्वाची आहे की ते असत नाही म्हणून सत आहे. सत म्हणावं का लागलं? लाडू गोड आहे असं सांगावं का लागलं? कारण मेथीचा लाडू खाल्ला तर तो कडू लागणार आहे. म्हणजे कडू लाडू असू शकतो का? हो, असू शकतो. मेथीचा लाडू खाल्ला तर तो कडू लागतो. म्हणजे लाडू कडू होऊ शकतो हे जेव्हा माहिती आहे. आत्ताचंच आपल्याला उदाहरण आहे की दुधी भोपळे कडू निघाले तर खाऊ नका असं सांगतायत, कारण मरणाशी गाठ आहे. म्हणजे दुधी भोपळा इतका कडू निघतो तो मरेपर्यंत त्रास देतो हे आत्ता आपल्याला नवीनच कळलं. हे का आलं विधान? आता का आलं? आत्तापर्यंत दुधी भोपळे दुकानात आणत होतो तेव्हा कुणीच चर्चा केली त्याची? केली नाही. पण जेव्हा आम्हाला कळलं की कडू भोपळा आला तरी आम्ही तो टाकून देत होतो, ह्याच्यापेक्षा चर्चा नव्हती. पण तो कडू भोपळा माणसाला मारतो हे कळल्यानंतर आता कडू भोपळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणता भोपळा खा याच्याकरता आता 100 सूचना येतील की हेच भोपळे खा, हे भोपळे खाऊ नका. हे का येतं? कारण त्याची दुसरी बाजू माहीत असते म्हणून. तर तसं इथे असत माहिती आहे की अशाश्वत आम्हाला दिसतंच आहे. आमच्या दारातलं झाड दिसतंय. फार लांब कशाला, आम्ही रोज आणणाऱ्या भाज्या, दूध, फळं हे सगळं आज आणलं हे ताजं आहे आणि फळ पुढच्या क्षणी खराब होत आहे. नाजूक फळं आहेत, त्याचं काळ किती ब्रह्मकमळासारखं फूल आहे, त्याचा चांगला टवटवीत असण्याचा काळ किती अगदी अल्प आहे. अगदी फळांच्या मध्ये सुद्धा पेर फळ असंच आहे की ज्या फळाचा अगदी उत्तम पिकला असण्याचा काळ 3 नाही तर 4 तासाचा आहे. 4 तासापूर्वी ते पिकलेलं नसतं आणि पिकलेल्या स्थितीतून 5-6 तास गेले की त्याच्यावर डाग पडायला लागतो. तर तेवढ्याच वेळात पकडावं लागतं. तसा तर हापूसचा आंबा सुद्धा लोक म्हणतात की एक विशिष्ट 8-10 तासाकरताच तो चांगला पिकला असतो, नाहीतर तो चढाचा तरी असतो नाही तो उताराचा तरी. एवढं काय आपल्याला त्या आंब्यातलं कळत नाही, कोकणातल्या माणसाला कळतं. असो, याचा अर्थ असा आहे की नाशवंत आहे हे आम्हाला माहिती आहे म्हणून त्याचं शाश्वतपण आम्ही इथे सिद्ध करतो. ते सत म्हणजे अखंड टिकणारं आहे हे आम्हाला माहिती आहे. कारण का माहिती आहे? म्हणजे तो तसा आहे असं वर्णन आम्ही का करतो आहोत? कारण आम्ही न टिकणारे पदार्थ पाहत आहोत आणि त्याच्याच म्हणून मी आपल्याला म्हटलं हा आता इथे वादाचा मुद्दाच नाही आहे की ईश्वराने जग निर्माण केलं का, ईश्वर असा अजर अमर असा आहे का? हो, आहेच. तोच टाईम विदाउट बिगिनिंग तो आहेच. त्याच्या ठिकाणी कुठे चर्चा करण्याचं कारणच नाही. तो अनादी अनंत आहेच, तो असीम अपार आहेच. हे सगळं धरूनच आता पुढे आहे. आता हे धरून पुढे जाताना इथे फक्त असत आम्हाला माहिती आहे म्हणून त्याचं जे सत असणं आहे ते आम्ही मांडलं. आता त्यांनी काय सांगितलं? सत असणं हे आम्ही मांडलं. हे कशाकरता मांडलं? असत डोक्यात आहे म्हणून. पण आता फक्त ज्यावेळी सत आमच्या डोक्यात राहील त्यावेळी असतला अर्थ राहणार नाही, सतला पण अर्थ राहणार. ते आपण पहिल्या अध्यायात पाहिलं की पुरुष आणि प्रकृती आणि परब्रह्म. प्रकृती जेव्हा प्रभावी आहे आणि पुरुष जेव्हा झोपलेला आहे तेव्हा प्रकृतीचं मोठेपण आम्हाला मान्य आहे. पण जेव्हा पुरुष जागा झाला तेव्हा
तेव्हा प्रकृती लपून निघून गेली असं सांख्यांनी म्हटलं. तेव्हा पुरुष जागा झाला आणि पुरुष पूर्णपणे चेतनेने जेव्हा युक्त आहे, असा पूर्ण त्याच्या गुणांनी तो युक्त, असा त्रिगुणांनी युक्त असा तो पुरुष प्रकट झाल्यावर काय झालं, प्रकृती नष्ट झाल्यावर आता पुरुषाचं पुरुष पण कशाला राहिलं, तो ब्रह्मच झाला. तेच इथे त्यांना सांगायचं आहे की अजड हा आहे. असं का सांगितलं आम्ही तो जड आहे म्हणून? जड या जगात आम्हाला दिसतंय, जे जे जड आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही त्याला चेतन म्हटलंय. म्हणून तो चित आहे, म्हणजे सत झाला तो चित झाला. कारण असत आहे म्हणून त्याला सत या विधानाने सांगावं लागलं. या जगामध्ये जड आहे म्हणून चित ह्या विधानाने सांगावं लागलं. आणि या जगामध्ये सुखाबरोबर दुःख आहे, दुःखाची आम्हाला जाणीव आहे. आता म्हणून या जगामध्ये सुखाबरोबर दुःख आहे म्हणून आम्हाला तो आनंद रूप आहे हे सांगावं लागेल. कारण त्या ठिकाणी दुःखरहित आनंद आहे. आपण मुद्द्यावर कोणते आलो, मगाशी जे बोलत होतो तिथे जाऊ आता. की कर्ममार्गीयांना स्वर्गाचं सुख मिळतं. म्हणजे काय मिळतं? दुःखरहित सुख जिथे मिळतं त्याला स्वर्ग म्हटलेलं आहे. म्हणजे तिथे दुःखरहित सुख आहे म्हणजे शेवटी पुन्हा परमात्म्याचं सुख आहे ना, म्हणजे ह्यातल्या आनंदाचं सुख आहे ना. मग त्याला फार कमी काळाचं, अल्प काळाचं असं का म्हणायचं? कारण जो सलोकता ही मुक्ती प्राप्त करतो त्याचं जोपर्यंत पुण्य आहे, म्हणजे जोपर्यंत अजून ह्या जगाचा प्रलय होत नाही, म्हणजे त्याला तो काळ मिळाला आहे. म्हणून या स्वर्गाला सुद्धा काही काळ मिळालेला आहे की जो काळ त्यांना मिळालेला आहे स्वर्गामध्ये. आम्ही वाद घालण्याकरता म्हणतो किती वर्षाचा काळ असेल, 1000 वर्ष मानवी. 1000 वर्षांनंतर त्याचं पुण्य संपलं की तो खाली, कोण ठरवणार 1000 वर्षानंतर खाली येतो? मी कदाचित ती घडलेली घटना आपल्याला सांगितली असेल. नाशिकचे दीक्षित नावाचे वैदिक, भारतामधल्या 4-5 वैदिकांमधले एक, की ज्यांच्याबद्दल संबंध भारतामध्ये वैदिक म्हणून पुष्कळ आदर होता. म्हणजे खूप विद्वानच ते होते. तर त्यांना म्हणजे त्यांचा जेव्हा आयुष्यात वृद्धावस्था अगदी अंतिम काळ जवळ आला तेव्हा त्यांनी आपल्या मुलांना बोलावून सांगितलं की मी वैदिक आहे, त्यामुळे त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन असं भगवद्गीतेमध्ये म्हटलंय की त्रिगुणांचा विषय वेद आहे. त्यामुळे मी जी साधना केली आहे, उपासना केली आहे, ही वेदांची केली आहे. म्हणजे मी 3 गुणांचीच केली आहे सत्वरजतमामध्ये असणाऱ्या. तर ही जी उपासना आहे, ही उपासना मला गतागत सोडणं ह्या रूपाला घेऊन जाणारी नाही आहे. म्हणजे माझं गतागत सुटणार नाही, मला पुन्हा जन्म आहे. म्हणजे त्या स्वर्गाला नावं का ठेवायची त्याचं उत्तर आता आपण देऊ. तर नाही, ते नाही, त्या तो विषय नाही आहे आता. क्षीणे पुण्य मध्य लोके विशंती, नाही, तो नाही. म्हणजे विषय असा आहे की स्वर्ग जो आहे हे 3 लोक या ब्रह्मकटाहाच्या आत आहे आणि हा जो साधनेने प्राप्त होणारा लोक आहे तो ब्रह्मकटाहाच्या बाहेर आहे. म्हणजे भूहू भुवः स्वहा हे 3 लोक आत आहेत आणि मग महाहा हा जो लोक आहे हा लोक याच्या बाहेर जातो. म्हणजे उपनिषदामध्ये छांदोग्यामध्ये त्यांनी वर्णन केलं गायत्रीचं आणि तसंच तैत्तिरीय उपनिषदामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. तो ऋषी सांगतो की मला भूहू भुवः स्वाहा हे 3 लोक तर मला कळले, पण त्याच्याही पेक्षा मला ह्या गायत्रीचा 4था पाद कळला, तो म्हणजे महाहा. म्हणजे मी उपासना करता करता माझी उपासना अशी निष्काम झाली की जी निष्काम उपासना या ब्रह्मकटाला भेदून बाहेर गेली. तर उत्तर त्याचं असं की जो मोक्ष साधना करतो तो स्वतःला का श्रेष्ठ मानतो? कारण तो असं समजतो की स्वर्गाचं सुख मी नाकारलेलं आहे आणि मी निष्काम भक्ती स्वीकारलेली आहे, तर मी ह्या ब्रह्मकटाच्या बाहेर जाईल. म्हणजे आता मला जे काही साधन करायचे आता तिथून वर जाण्याकरता करायचं. जर नाही माझ्याकडनं साधन झालं तर ज्या महाहा लोकाला मी आहे तिथेच राहीन, पण मला पुन्हा पृथ्वीवर जन्माला यावं लागणार नाही. पण हा कर्ममार्गी जो आहे हा यज्ञ करून त्या स्वर्गाला जातो, ते सगळं सुख मिळवतो, तिथलं त्याचं हे संपलं पुण्य की तो खाली येतो. असो, त्याच्याकरता आपण एक त्यांच्या बाजूची एक घडलेली घटना सांगत होते ती तसं की ते म्हणाले की त्या मुलांना त्यांनी सांगितलं की मी किती जरी पुण्यवान असलो
तरी सुद्धा मी काही मोक्ष प्राप्त केलेला नाही किंवा मी मोक्ष प्राप्त करून ब्रह्मलोकाला जाऊन परमेश्वराशी एकरूप होऊन मी राहणार नाही. जेव्हा केव्हा माझं पुण्य संपेल तेव्हा मला या पृथ्वीतलावर येऊन जन्म घ्यायला लागेल. तर मी तुम्हाला असं सांगतो की मला पुन्हा जेव्हा जन्माला यायचं आहे, जेव्हा केव्हा जन्म घ्यावा लागेल तेव्हा मला पुन्हा ह्याच घराण्यात जन्म घ्यायचा आहे. तर मी ह्याच घराण्यात जन्माला येईन, फक्त मी कुणाच्या पोटी जन्माला येणार आहे ते तुम्हाला येऊन सांगेन. म्हणजे मला पुन्हा वेदविद्येमध्ये घाला, कारण मी जी वेदविद्येची आत्तापर्यंत उपासना केली आहे तीच उपासना मला पुढे वाढवायची आहे. तर मला पुन्हा तुम्ही त्या वेदविद्येच्या अभ्यासामध्ये राहू दिलं तर मला अधिक आनंद होईल. तुम्ही मला इकडे टाकलं तर जे सगळं माझं त्याच्या मागचा संस्कार आहे त्याला तो जन्म फुकट जाईल, पुन्हा पुढच्या जन्मापर्यंत मला वाट पाहावी लागेल वगैरे वगैरे. तर त्याप्रमाणे त्यांचा लवकरच मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या 10 दिवसांनंतर 11व्या 12व्या दिवशी वगैरे आपल्या घरामध्ये ते मृत्यूनंतर अशा आपल्या सूक्ष्म देहानी प्रकट झाले. त्यांनी मुलांना बोलावलं आणि सांगितलं की मी तुमच्या एका शब्दात अडकलेलो आहे, कारण मी जाताना सांगून गेलो आहे की मी ह्या घरामध्ये जन्म घेणार आहे आणि मी ह्या घरात जन्म घेतल्यानंतर मला तुम्ही या वेदविद्येमध्येच पुन्हा घाला आणि माझा अभ्यास तिथेच चालू ठेवा. पण म्हणाले मी आत्ता जो गेलेलो आहे तो मी आत्ता पितृलोकाला गेलेलो आहे आणि पितृलोकाचे जे श्रेष्ठ असे सदस्य आहेत त्या श्रेष्ठ लोकांच्यामध्ये त्या पितृगण म्हणतात त्यांना, त्या पितृगणांचं आधिपत्य माझ्याकडे आलेलं आहे. एवढं माझं पुण्य आहे की मला त्यातल्या अधिपती लोकांच्या मध्ये बसवलेलं आहे. तर त्यांनी सांगितलं आता पृथ्वी तलावरती येणं हे किती 1000 वर्ष का किती वर्ष मला माहिती नाही, तोपर्यंत हे शहर आणि हे घराणं इथे शिल्लक राहील की नाही मला माहीत नाही. त्यामुळे तुम्हीही माझ्या वचनात राहू नका आणि मीही तुमच्या वचनात राहत नाही. मी तुम्हाला माझ्या वचनातून मुक्त करतो. सांगण्याचा हेतू असा आहे की पितृयान मार्गाने गेलेला मनुष्य जे सुख मिळवतो ते सुख काही फार अल्पकाळ आहे असं नाही. म्हणजे जो हल्ला असतो ना प्रतिपक्षावरचा, तो हल्ला असा असतो, त्याचे फक्त वीक पॉईंट्स घ्यायचे आणि त्याच्यावरती हल्ला करायचा. वीक पॉईंट कोणता आपणच तयार करायचा की यांनी पुण्य किती केलं असेल, तिथे फार तर फार 100 वर्ष जगण्या इतकं, मग तो 100 वर्षांनी खालीच येणार आहे. तर सांगायचा आपल्याला हेतू असा आहे की स्वर्गामध्ये सुद्धा जे दुःखविरहित सुख मिळतं त्याचा सुद्धा काळ काही अल्प आहे असं नाही आहे. परंतु तुलनाचा विषय आला तर प्रश्न कोणाशी आला? पृथ्वी लोकाशी, अंतरिक्ष लोकाशी, स्वर्ग लोकाचा. पृथ्वी लोकामध्ये सुख आणि दुःख असं मिश्रित जीवन आम्ही जगतो. ज्या क्षणी आम्हाला सुख मिळालेलं आहे त्या क्षणी काही आम्हाला 100% सुख मिळालेलं नसतं. दुःखाच्या अनेक गोष्टी असतात. आपल्याला सुखाच्या कितीही मोठी बातमी कळली तरी सुद्धा आपल्या कोपऱ्यामध्ये काही 1-2 टेन्शन्स, 1-2 त्रास काही नसतातच असं नाही. आहेत. या जगामध्ये जे सुख आहे ते नुसतं सुख मिळत नाही, दुःखासहित मिळतं. अंतरिक्षामध्ये जो राहतो त्या अंतरिक्षामध्ये सुख हा प्रकारच नाही आहे. म्हणजे जो भुवा हा लोक आहे अंतराळामध्ये, त्या लोकांमध्ये सुख असं मिळतं असं नाही आहे. हा जो जीव आहे तो फक्त इथून एका वरच्या स्तरावर जातो आणि काही बाबतीमध्ये त्याला स्वातंत्र्य मिळतं. स्वराज्यम वैराज्यम पारमेष्ठ्यम राज्यम महाराज्यम माधिपत्यमयम समंतपर्यात, हे जे सगळं आपण पुढे म्हटलंय ना की तो जे साम्राज्य आहे, वैराज्य आहे, हे एक एक आपल्यावरचे जे बॉन्ड्स आहेत किंवा ही जी बंधनं आहेत ती बंधनं मुक्त होतात. या पृथ्वी तलावरती बंधन कशाचं आहे? आमच्यावर काळाचं बंधन आहे, आमच्यावर देशाचं बंधन आहे, आमच्यावर साधनाचं बंधन आहे. ही 3 बंधनं तर आमच्यावरती आहेतच की देश, काल आणि आम्हाला उपलब्ध असलेलं साधन. आम्हाला जर खेड्यातल्या मनुष्याला सायकलीशिवाय जर वाहनच नसेल तर काय करील? श्रीमंत मनुष्य स्वतःचं विमान ठेवी, त्याला दुसऱ्यावरती काळाकरता सुद्धा अवलंबून राहायची गरज नाही की विमानाची वेळ काय आहे आणि त्या विमानतळावरती ते विमान पकडा. तो त्याचं विमान ठेवील, तो त्याचं हेलिकॉप्टर ठेवील, तो त्याच्या पद्धतीने त्याच्या वेळेने जाईल. तो पुष्कळ स्वतःला स्वातंत्र्य, म्हणजे इथल्या इथे पृथ्वी तलावरती जी बंधनं आहेत त्यातली बंधनं पुष्कळ कमी करणं
म्हणजेच सुख मिळवणं ही संकल्पना आहे, की ज्या बंधनात आम्ही आहोत, बंधन कशाचं, पैसे नाहीत, की चणचण आहे, की दुःख आहे. बंधन कशामुळे आलं, पैशामुळे आलं. मग पैसा भरपूर मिळवला की ती बंधनं कमी होती. आरोग्याची बंधनं आहेत, की आरोग्य नाही, मग म्हणून बंधन आहे, म्हणून शरीर काम करत नाही. डोळ्याला कॅटरॅक्ट झाला, मग दिसत नाही, मग कॅटरॅक्टचं ऑपरेशन करा, सुख आहे. म्हणजे इथे जे जे बंधन येऊन पडतं त्या त्या बंधनातून बाहेर पडण्याकरता मनुष्य जी धडपड करतो, तरी सुद्धा ही धडपड ह्या तिन्हीच्या मर्यादेतच आहे. कुठल्या देश, काल आणि साधन सामुग्री. आता आमच्या देशामध्ये अजून परदेशातल्या ज्या लेटेस्ट शस्त्रक्रिया आहेत त्या अजून आल्याच नाही आहेत. म्हणजे आताची आपली बायपास आणि आता परदेशामध्ये होणाऱ्या बायपास याच्यात पुष्कळ अंतर आहे. त्या लोकांना आज इकडे हिंदुस्थानातल्या लोकांना बायपासच्या ज्या त्रासातून आता पुष्कळ कमी झाला असला तरी सुद्धा ज्यातून जावं लागतं तेवढे सुद्धा त्यांना जावं लागत नाही. त्यांच्या अनेक मेथड्स बदलल्या. पूर्वीच्या काळी कॅटरॅक्टचं ऑपरेशन केल्यानंतर जितकं सांभाळावं लागत होतं आज तेवढं सांभाळावं लागत नाही, सोपं झालं. हे सगळं झालं तरी मर्यादा आहे. अंतरिक्षामध्ये देहाची मर्यादा सुटते आणि सूक्ष्म देहाच्या माध्यमामधून त्याला एक स्वातंत्र्य मिळतं. आणि ते जे स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याचा लाभ होतो, पण सुखदुःख भोगावं लागतं का लागतं, ते सुटतं का ते सुटत नाही. म्हणजे सुख आणि दुःख इथे जसं अधिक बंधनात भोगलं जातं त्याच्यापेक्षा कमी बंधनात असे हे एकापेक्षा एक जे वरचे लोक आहेत ना ते लोक. म्हणून छांदोग्य उपनिषदामध्ये जी प्रार्थना केली आहे ती प्रार्थना अशीच आहे की देवा ह्या पृथ्वी तलावरती असतानाच मला हे स्वराज्य, वैराज्य, पारमेष्ठ्य राज्य, महाराज्य सगळे इथे मिळू दे. आणि हे राज्य म्हणजे काय आहे, हे राज्य म्हणजे बंधनरहित होणं आहे, पूर्ण स्वातंत्र्याची प्राप्ती आहे, की माझ्यावरती कुणाचंही बंधन नाही. तो 5 लाख आणि काल मिळालेला 50 लाख, 5 कोटी काल मिळालेला 50 लाख वाला म्हणाला ना मी माझे 7 जन्म आता पुढे नोकरी करणार नाहीये, मला 50 लाख मिळाले पुष्कळ झालं. काय आहे, बंधनातनं मुक्त होण्याचा आनंदच आहे, की माझं जीवन जगण्याकरता मला जे बंधन आहे हे सगळं कमावल्याशिवाय जगणार नाही, त्यातनं बाहेर पडण्याचा आनंद आहे, दुसरं काय आहे. तर त्यांनी म्हटलं या पृथ्वी तलावरती देवा मला हा आनंद दे. एक मोठं प्रकरण आहे त्याचं छांदोग्य उपनिषदामध्ये. यज्ञो वै पुरुषः या नावाने त्यांच्या 3ऱ्या अध्यायामध्ये ते सुरू होतं. आणि यज्ञाच्या अनेक भूमिकांमधून यज्ञ कसा स्वर्गप्राप्तीच्या पलीकडे नेणारा ठरतो वगैरे वगैरे असे विषय आहेत. तर आत्ता आपल्या पुढे हा विषय मांडला कशा करता, एका वादाकरता मांडला की मोक्षाचा मार्ग हाच मार्ग ईश्वरापर्यंत नेऊन पोचवतो, कर्माचा मार्ग नेऊन पोचवत नाही. असा जो मोक्षमार्गीयांनी कर्ममार्गीयांच्यावरती एक प्रकारे जो आरोप केला आहे किंवा हल्ला केला आहे त्याच्यामुळे कर्ममार्गाला कनिष्ठ ठरवलं आहे. कर्ममार्ग जर कनिष्ठ ठरवला असता तर किंवा असता मुळामध्ये तर भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये कर्माची एवढी भलावण केलीच नसती. कारण कर्माला जे प्राधान्य दिलंय, कर्म सुटतच नाही, कर्माला पर्यायच नाही. हे जे कर्माचं महात्म्य गायलेलं आहे हे योगोपनिषदच आहे, त्यांनी योगोपनिषदच म्हटलंय. पण ह्या योगोपनिषदामध्ये कर्म हे केंद्रबिंदूवरती आहे आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्या अनुषंगाने त्यांनी मांडल्या आहेत. असो, हे सगळा हा जो चर्चेचा विषय आहे हा सगळा चर्चेचा विषय निघाला कशापासून तर अनेक शब्दांपासून. अनेक शब्द जे सुखाला पर्यायी आहेत, अनेक शब्द सुख हा शब्द जेव्हा ईश्वराला पर्यायी आहे, जो आनंद शब्द आपण घेतलेला, तसंच ईश्वराचं वर्णन गुणवर्णन करणारे जे अनेक शब्द उपनिषदांनी वापरलेले, त्या सगळ्या वापरलेल्या शब्दांच्या मध्ये त्यांना आता एक ज्याला आपण त्याचा समारोप करताना म्हणू किंवा शेवटी त्याच्यातून निष्कर्ष काढताना म्हणू जे सांगायचं आहे ते असं आहे की हे सगळं वाणीने आम्ही बोलतोय आणि वाणीने बोलताना त्याला पर्याय स्वीकारावा लागतो. वाणी ही कशाच्या तरी आधाराने बोलते. आपण म्हटलं तसं अधिष्ठान आणि आधार हे मूलभूत अधिष्ठान वेगळं आणि व्यवहारामध्ये कुठलंही विधान करताना कोणाचंही कोणतंही विधान हे निरपेक्ष असू शकत नाही, ते सापेक्षच असतं. कारण ते पॉझिटिव्ह केलेलं जरी असो ते निगेटिव्ह केलेलं असो, निगेटिव्ह असलं तरी ते सापेक्ष आहे
आणि म्हणून पुन्हा आपण जसे आता इतक्या वेळा विषय लांब लांब जातो, पुन्हा मूळ विषयाशी येतो, तसंच पुन्हा लांब जाऊन आपल्याला असं म्हणता येतं की ईश्वराचं वर्णन व्यतिरेकानी पण तितकंच योग्य करता येतं, अन्वयानी पण तितकंच योग्य करता येतं. आणि म्हणून तो अक्लेद्यम, अग्राह्यम हे सगळं व्यतिरेकानी वर्णन आहे. आणि त्याचं निष्क्रिय, निष्कल, निर्गुण, निराकार सगळं व्यतिरेकानी वर्णन आहे. आणि त्याच्या ठिकाणी सत, चित, आनंद, अव्यय, एकरस हे सगळं वर्णन अन्वयानी आहे. हे पॉझिटिव्ह आहे आणि हे निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह वर्णन करता येतं का? येतं. पॉझिटिव्ह करता येतं का? येतं. अडचण आहे का? नाही. का नाही? त्याचं कारण असं आहे, शेवटी हा शब्दांचा खेळ आहे. तुम्ही पॉझिटिव्ह दिशेने करा नाही तर निगेटिव्ह दिशेने करा, ईश्वराला त्यांनी काही फरक पडत. तुम्हाला समजून घेणं जसं जमेल तसं समजून घ्या. जसं लहान मुलांना म्हणतो की मोठ्या मुलाला म्हणतो, अरे तू शहाणा आहेस, तू समजून घे, भांडू नकोस, असं त्याला सांगितलं की भागतं. लहान मुलाला सांगावं लागतं, तू तुझा दादा वेडा आहे, त्याला काही कळत नाही, तू शहाणा आहेस, त्यामुळे तू असं करू नकोस. कारण समजूतच एवढी आहे. म्हणजे ह्याला ह्याच शब्दात सांगावं लागेल, त्याला ज्या शब्दात सांगायचं ते सांगून भागेल. अर्थ दोन्हीचा एकच आहे. आणि म्हणून तत्वज्ञान म्हणतं तुम्ही अन्वयाने जाता का व्यतिरेकाने जाता. अन्वय पण टिकत नाही, व्यतिरेक पण टिकत नाही, काहीच टिकत नाही. परमात्म्याच्या पुढे काही राहत नाही. याकरता हे सच्चिदानंद प्रकरण आहे की वाणीने चाललेला सगळा त्याच्या वर्णनाचा विषय हा एका ठिकाणी थांबतो. आणि का थांबतो त्याचा तर्कवाद त्यांनी इथे दिलेला आहे. तर तो जो तर्कवाद आहे तो सांगताना आता आपलं जे चाललंय ते दुःखाचेनी सर्वनाशे उरले ते सुखायचे निगदिले निश्वासे प्रभूचेनी. सगळ्या दुःखाचा जेव्हा नाश होतो त्यावेळी सुख जेव्हा उरतं तेव्हा त्या निव्वळ सुखाला सापेक्षता राहत नाही. म्हणून सुख शब्दाला सुखसुद्धा शब्द किंवा त्याला अर्थ स्वतंत्रपणे काही शिल्लक राहत नाही. आणि म्हणूनच ईश्वराचं वर्णन जे आहे ते मौनम व्याख्यानम हेच खरं. मौन हेच व्याख्यान आहे. कोणता शब्द वापरणार? शब्द वापरला की त्याला मर्यादा आलीच, त्याचं काहीच वर्णन करता येत नाही. म्हणून ते आनंदरूप अवघे सुख तेथे न संभवे कदा दुःख. याच पार्श्वभूमीवर आपण म्हटलं की स्वर्गामध्ये सुद्धा सुख आहे ते दुःख निरपेक्ष सुख आहे. त्या सुखाच्या परी काय आहेत, त्याच्यावरची बंधनं काय आहेत, ह्याच्या पलीकडची बंधनं काय आहेत, हा विषय वेगळा. पण निरपेक्ष सुख म्हणजे ज्याला सत, चित आणि आनंद म्हटलंय त्यातला जो आनंद आहे तो निरपेक्ष आनंद त्यालाही आहे. आणि त्या महालोकाला गेलेल्याला सुद्धा निरपेक्ष आनंद आहे. तो जरी ब्रह्मकटाच्या बाहेर गेला तरी महा जनाहाला गेला का? जो जनाहाला पोचला त्याच्यापेक्षा महाहाला आनंद कमीच आहे. जो जनाहाच्या वरती तपाहाला, महा जनाहा तपा, तो तपाहाला गेला त्याला जनाहाला त्याच्यापेक्षा आनंद कमीच आहे. सत्यम त्याच्यापेक्षा आनंद यांना कमीच आहे. म्हणजे मर्यादाच आहे, म्हणजे बॉन्ड्सच आहेत, म्हणजे बंधनच आहेत. बंधन रहित, पूर्ण बंधन रहित ते अमृतानुभव आहे की कुठलीच मर्यादा, कुठलंच बंधन ज्यावेळी राहत नाही, जे खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतं, जे खऱ्या अर्थाने निरपेक्ष होतं, असं जे परमेश्वराचं रूप आहे त्याचा तो निखळ आनंद, तो निखळ अनुभव, म्हणून तो अमृताचा अनुभव आहे. तर म्हणून त्यांनी आता इथे सांगितलं की हे सगळं सुख दुःख हे सगळे शब्द आहेत हे व्यावहारिक आहे. ऐसी सदादी प्रतियोगी आहे. आता प्रतियोगी आहे याची द्वंद्व, सत त्याचं द्वंद्व असत अशी प्रतियोगी आहे. असतादी तिन्ही आहे म्हणजे ही तिन्ही आहे. सतला असत, चितला जड, आनंदाला दुःख, ही त्याची प्रतियोगिता म्हणजे त्याचे जे द्वंद्वात्मक किंवा त्याच्या विरुद्ध अर्थाचे, विरुद्ध गुणांचे ते शब्द आहेत. लोटिता झाली त्राये सत्ताधिका. म्हणाले हे काय झालं की ह्या तिघांनाही आता हे तीन निघून गेले की काही शिल्लक राहत नाही. ते आहेत म्हणून हे तीन शब्द आहेत, ते नाहीत तर ह्या तीन शब्दांची जरूर नाही. म्हणजे याचा अर्थ तत्वज्ञानाची पुस्तकं का आहेत? कारण जोपर्यंत ह्या व्यवहारामध्ये राहून आम्ही तत्वज्ञान शिकण्याचा, समजून घेण्याचा, मांडण्याचा, त्याचा आविष्कार करण्याचा, आविर्भाव करण्याचा प्रयत्न करतो, म्हणून त्याची जर गरजच उरली नाही तर ह्या कशाचीच गरज उरणार नाही. म्हणजे आपल्याला म्हणजे कधी मी एकदा केव्हा वाचलं होतं किंवा कशात वाचलं मला आठवत नाही,
पण गोंदवलेकर महाराज म्हणाले, तुम्हाला जर खरंच नामामध्ये गोडी लागली तर वर्तमानपत्र सुद्धा वाचू नका. त्यावेळी ते वर्तमानपत्र सुद्धा वाचू नका म्हणजे मला फार दुःख झालं. म्हटलं रोजच्या बातम्याच नाही आम्हाला कळल्या तर आम्ही जगात राहून काय उपयोग. पण जेव्हा मनुष्याला कळतं की जो माणूस एका त्या ब्रह्माशी एकरूप होतो त्याला ह्या जगाच्या बातम्यांची काय काय शिवसेना म्हणाली, काय मनसे म्हणाली, काय काँग्रेसवाली काय घेणं देणं, काही का म्हणे ना, त्यांच्या ठिकाणी ते म्हणजे आमचं तसं नाही, आमचं प्रत्येक क्षणाला हा काय म्हणतो, तो काय म्हणतो, तो काय करतो, इथे सगळा आमचा अर्धा जीव घोटाळलेला. तर येणे रीती असतादिका नाश करावयासी देखा, गेले सतादी शब्द ऐका सरसावनी. आता म्हणाले हे जे त्याच्या विरुद्ध अर्थाचे विरुद्ध गुणधर्माचे जे शब्द आहेत ते शब्द जर निघून गेले तर म्हणाले हे सत आदी हे त्याचं वर्णन करणारे शब्द पण निघून जातात. असत आदी प्रतियोगी यांचा प्रतियोगी प्रतिशब्द असे जे प्रतिशब्द आहेत. नाश सतादिके केला साचा परी त्यांच्याही वैभवाचा तेथे नुरला ठावकी. म्हणजे सत आदी ह्या शब्दांनी त्या असत आदी शब्दांचा नाश केला तरी सुद्धा शेवटी सत आदी शब्दाचं वैभव तरी काय. म्हणजे आम्ही जेव्हा त्या शब्दांचं महत्त्व मानतो किंवा आमच्या अंतःकरणाला ते महत्त्व जाणवतं ते महत्त्व तरी कुठे शिल्लक राहतं, कारण तो शब्द शिल्लक राहत नाही. असतादिच्या पुढे ते संपल्यावर तेथे नुरला ठावकी. म्हणजे असतादिका घालविले आणि सतादिकही नाही उरले. म्हणजे सत शब्द पण नाही उरला, असत शब्द पण नाही उरला. ऐसे एकमेकांच्या नाशे झाले नामशेष योगी प्रतियोगी. म्हणजे दोघांनी एकमेकांना संपवलं, दोघंही संपले. त्यामुळे सतही संपला असतही संपला. म्हणजे आपण आता अगदी पहिल्यापासून जे म्हणतोय ना की भक्ती आणि अभक्ती, ज्ञानी आणि अज्ञानी या दोघांची एकच पंगत होते. आणि म्हणून आपल्याला लक्षात येतं की सत्पुरुषांना कुणाही मूर्ख माणसाच्या कितीही अपमानास्पद बोलण्याचा राग येत नाही, कारण त्यांच्या दृष्टीने तो मूर्ख आहे असं त्यांना वाटतच नाही. हा शहाणा आहे असंही म्हणण्याचं त्यांना कारण उरत नाही. म्हणून मुक्ताबाईंनी ज्ञानदेवांनी जेव्हा एवढं नैराश्य प्रकट केलं आणि ते दार लावून घेतलं तेव्हा त्यांनी जे ताटीचे अभंग सांगितले त्यावेळी त्या म्हणाल्या की अहो तुम्ही ज्ञानी आणि तुम्ही ज्ञानी होऊन रुसला कसे, तुम्हाला जगावरती रागवावं रुसावं असं का वाटलं. हा मुक्ताबाईंचा जो उपदेश आहे तो सुद्धा पुन्हा लोकांच्याकरता लाघवच आहे. ज्ञानेश्वर महाराजांना कशाला राग येतोय. नाहीतर संबंध आयुष्यामध्ये संबंध ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्यांमध्ये कुठे एवढाही शब्द नाही की जो वैयक्तिक पातळीवर दुःख झालंय किंवा या अमृतानुभवात सुद्धा नाही, की आनंदच आनंद आहे. पण सांगायचा हेतू असा की संत सत्पुरुषांच्या ठिकाणी हे द्वंद्व का संपतं, उलट्या बाजूनी त्यांच्याकडे हे द्वंद्व संपलेलं असतं हे आपल्या लक्षात येतं तेव्हा त्यांचं मोठेपण आपल्या प्रत्ययाला येतं, त्यांचं ज्ञानी पण आपल्या प्रत्ययाला येतं, त्यांचं पूर्ण पण आपल्या प्रत्ययाला येतं. म्हणून त्यांनी इथे सांगितलं की आता दोन्ही राहत नाही, योगी राहत नाही, प्रतियोगीही राहत नाही. आणि म्हणून संतांच्या दृष्टीने कोणी हा श्रेष्ठ अधिकारी आहे असंही त्यांना वाटत नाही आणि संतांच्या दृष्टीने हा कोणी अनाधिकारी आहे म्हणून तो योग्य नाही, लायक नाही, आपल्या जवळ येण्यासारखा नाही असंही त्यांना वाटतं. भेदभाव संपूनच जाईल. भेदभाव राहील कसा, कारण भेदाचा प्रतियोगी अभेद आहे. भेदही संपला, अभेदही संपला. त्यामुळे भिन्नता नष्टच झाली, वेगळेपण नष्टच झालं, द्वंद्व नष्टच झालं. म्हणून भगवद्गीताकारांचं वैशिष्ट्य आहे, भगवद्गीतेमधले गुणातीत असो, ज्ञानी असो, भक्त असो, कर्मयोगी असो, सगळ्यांची समाहित चित्त, नंतर कुठल्याही रूपाने का होईना त्यांनी जी जी लक्षणं लिहिली आहेत त्या सगळ्यामध्ये जास्तीत जास्त लक्षण एकच आहे, तो म्हणजे निर्द्वंद्व हो, द्वंद्वाच्या पलीकडे जा. मग ते द्वंद्व सुख दुःख, शीत उष्ण, मान अपमान हे असो की ते द्वंद्व पुन्हा त्रिगुणांच्या मधलं असो, पण भूमिका एकच आहे की द्वंद्व संपणं म्हणजेच परमेश्वराच्या जवळ जाणं. म्हणजे इतकं त्याचं गणित सोपं आहे. गणित जर करायला गेलो तर ते सोपं आहे का, तर भेद आणि अभेद हे दोन शब्द एकमेकांचे योगी प्रतियोगी आहेत. भेद संपला की अभेद संपला, म्हणजे भेदही संपला ना अभेदही संपला, मग काहीच नाही राहिलं तर काय राहिलं, फक्त ब्रह्मच राहिलं.
म्हणजे भावना फक्त ब्रह्मभावनाच राहिली. माऊलींना आपल्याला असं सांगायचं आहे की हे इतका साधा हिशोब आहे, पण तो साधा हिशोब सगळ्यात कठीण आहे. कारण ते तसं आलं पाहिजे, वाटलं पाहिजे, भावना झाली पाहिजे. एवं सच्चिदानंदू आत्मा हा ऐसा शब्दू अनन्यावृत्ती सिद्धू वाचक नव्हे. या प्रकारे करून सच्चिदानंद हा शब्द जाणं परमात्म्याचेच करवी भान वाचकपणे न भिन्न तो. आता त्यांनी इथे एवढंच म्हटलंय, वाचक नव्हे. वाचक नव्हे आणि त्याचं स्पष्टीकरण त्यांनी चांगल्या शब्दात केलंय, वाचकपणे. तो वाचक नाही. कुठलं वचन आपल्याला आठवेल? पतंजली योगसूत्रातलं, तस्य वाचक प्रणवहा. तो वाच्य आणि वाचक आहे. परमेश्वराला कसं जाणावं? तर त्याचा वाचक प्रणव आहे असं आम्ही बोलणारा माणूस म्हणतो. समजून घेण्याकरता म्हणतो की ईश्वराला कोणत्या नावाने संबोधावं? ओंकाराने संबोधावं. हे त्याचं सगळ्यात जवळचं नाव आहे. इथे त्यांनी सांगितलं की हे त्याचं सगळ्यात जवळचं नाव आहे. याचा अर्थ ते त्याचं वाचकपण आहे. म्हणजे पतंजलीच्या तसे वाचक प्रणवावरती जर भाष्य करायचं तर माऊलींनी इथे भाष्य करून ठेवलंय. वाच्य वाचक मांडुक्य उपनिषदाकरता भाष्य आहे. अयम आत्मा ब्रह्म, तिथे उपनिषद वचन आहे. त्याच्याकरता सुद्धा हेच भाष्य आहे की वाच्य वाचक भावने. वाच्य वाचक म्हणजे ज्याच्याबद्दल बोलायचं आहे तो वाच्य, आणि ज्या नावाने बोलला म्हणजे वाच्य. माझ्याबद्दल बोलायचं तर कल्याणी असं सांगावं लागेल. हे जो आहे तो वाचक झाला, ते त्याचं नाव झालं. ज्याच्याकरता आहे ते ह्याचं नाव सांगायचं. हा डबा आहे म्हणजे हा ह्याचा वाचक डबा, डबी काय म्हणायचं असेल ते, तर ते त्याचं वाचक आहे. आता ते म्हणाले ईश्वराचा वाचक सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम किंवा सतचित आनंद हा त्याचा वाचक आहे का? ते म्हणाले हा वाचक नाही, त्याच्याकडे वाचक पण आलेला आहे. आता आपल्याला आणखीन एक आठवेल आपण जे बोललो होतो ते, की ब्रह्मसूत्रामध्ये आनंदमय अधिकरण आहे. तिथे ब्रह्माचं वर्णन करताना ब्रह्म कसं आहे, ब्रह्म आनंद आहे असं वर्णन केलेलं नाही, आनंदमय, आनंदमय असं वर्णन केलेलं. आनंदमय याचा अर्थ त्यांनी म्हटले वैपुल्य, म्हणजे पुष्कळ आनंद ज्याच्या ठिकाणी राहतो. मग कल्पना केली, कोणी कल्पना केली? तैत्तिरीय उपनिषदाने कल्पना केली, आणि मग त्या आनंदाचं गणित मांडलं तिथे, आणि ते गणित सांगितलं. कितीही मोठं गणित मांडलं तरी सुद्धा ते गणित काही म्हणजे पुरं होऊ शकत नाही, कारण त्या आनंदाला कशात मोजता येत नाही. त्याचा तर्क फार सुंदर आहे. माऊलींनी केलेला जो तर्क आहे तो फार सुंदर आहे. तर त्यांनी सांगितलं की त्यामुळे हे जे सत्य ज्ञान अनंत सतचित आनंद या सगळ्या शब्दांनी जे आम्ही परमात्म्याचं वर्णन करतो ते तुम्ही म्हणाले कृपा करून असं समजू नका की ते म्हणजे त्याचं नाव, की जसं आपण आपल्या नावाच्या बाबतीमध्ये आता आयडेंटिटी प्रूफ आलं, आधार कार्ड आलं, आम्ही सगळ्याला एक एकला कन्फर्मेटरी टेस्ट देत चाललो ना की हेच माझं नाव, हाच मी. तर ते म्हणाले तसं तुम्ही जर ही नावं एक एक काढायला लागलात, मग हे नाही तर ते घ्या, ते नाही तर ते घ्या, म्हणजे विष्णूची एवढी सहस्रनाम आहेत त्यातलं कोणतं तरी एक नाम असेल की नाही? ते म्हणाले कोणतंही नाही, कोणतंही वाचक नाही, सगळे वाचक पण आहे, त्याला वाचकपणा आहे एवढंच. आणि म्हणून त्यांनी पुढे सांगितलं की सूर्याचेनी प्रकाशे जे काही जड आभासे तया तो गिवसे सूर्य काही. म्हणाले आता सूर्याला प्रकाश, इथे सूर्य उगवला, इथे मिट्ट काळोख आहे, अनेक जंगलं आहेत जी निबिड अरण्य आहेत, ज्याच्यामध्ये सूर्याचा एवढा किरणाचा कवडसा सुद्धा पोचत नाही. तिथे दिवसा ढवळ्या सुद्धा डोळ्यात बोट घातलं तरी सुद्धा आपल्याला कळणार नाही, इतका अंधार आहे असं आपण म्हणतो. इतकं डोळ्यांना काही दिसत नाही, कळत नाही. असा जो अंधार आहे तो अंधार सूर्याला शोधू शकेल का, असा माऊलींचा प्रश्न आहे. की सूर्य प्रकाश टाकतो. आता त्याच जिथे निबिड अरण्य आहे त्या निबिड अरण्यामध्ये अशी एक सोय केली की एक कुठल्या तरी भागामधून जाताना फार अवघड रस्ता आहे, माणसाला जीवाला मुकायची वेळ येईल, पण आम्हाला नर्मदा परिक्रमा त्याच रस्त्याने करायची आहे, तर ठीक आहे इथली थोडी झाडीझुडी दूर करा, तिथे थोडासा वरून उजेड येऊ द्या आणि त्या लोकांना थोडा रस्ता दिसू द्या. असं केलं तर म्हणजे काय केलं ते म्हणाले सूर्याचेनी प्रकाशे, सूर्याच्या प्रकाशाने अंधाराला दूर करता येतं. म्हणजे का तर सूर्य हा प्रकाश देणारा सगळ्यात
मूलभूत डेपो आहे, तो त्याचा साठा आहे, ते त्याचं मूलभूत स्वरूप आहे. परवा मला कळलं त्या ॲनिमल प्लॅनेटवरती त्यांनी सांगितलं की कोणतंही जंगल तेव्हा परिपूर्ण होतं जेव्हा त्या जंगलामध्ये वाघ असतो. तर त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही असं का म्हणता की ते जंगल वाघ असला म्हणजे पूर्ण होतं. ते म्हणाले की सबंध जंगलामध्ये वाघाला किंवा सिंहाला खाणारा दुसरा प्राणी नाही, कुणीही त्यांना मारून खाऊ शकत नाही. त्यामुळे ते जंगल जे आहे त्या जंगलाची शोभा आहे हे दोन प्राणी की ते त्या जंगलामध्ये असले पाहिजेत. म्हणाले मानव प्राणी वाघाला मारून खाईल, त्याला मारील, बंदुकीने शिकार करील, काय हवं ते करील, तो अपवाद आहे मानवाचा, पण जंगलातला अपवाद नाही. म्हणजे तो त्या जंगलाचा सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून तो वनकेसरी, म्हणून तो वनराज, म्हणून तो त्या ठिकाणी श्रेष्ठ. तसा ब्रह्मा आहे, परब्रह्म आहे. तसा सूर्य आहे की प्रकाशाने तो काय करतो, जे जे काही न दिसणारं आहे ते ते प्रकाशित करतो. आता त्यांनी प्रकाशित केल्यावर आम्हाला दिसायला लागलं, त्यांनी प्रकाशित केल्यावर जे आम्हाला दिसायला लागलं त्याच्या आधाराने जर आम्ही हा सूर्य त्याचा आम्ही प्रकाश ओळखला, तो किती प्रकाश वर्ष लांब आहे, हे सगळं जरी आम्ही वर्णन केलं तरीसुद्धा त्या मूळ सूर्याला आम्ही प्रकाशित करू शकत नाही. म्हणजे विज्ञान आणि अध्यात्मातला फरक सांगताना अध्यात्मातला माणूस जो टाहो पडून सांगतो की तुम्ही त्याचे नियम समजावून घेता आणि त्या नियमांचं स्पष्टीकरण करता, आम्ही त्याचा नियम नाही समजावून घेत, आम्ही त्याच्या ठिकाणी असणारं जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याचा प्रत्यय घेण्याचा प्रयत्न करतो. आमच्या ईशावास्य उपनिषदामध्ये म्हटलंय ना, यत्ते कल्याणतम रूपम तत्ते पश्यामी, हे भूषण एकर्षे असं त्याचं वर्णन केलंय की हे सूर्या तू असा आहेस आणि कसा आहेस, पुन्हा वेगळ्या प्रकाराने वर्णन केलंय त्या परमात्म्याचं. हिरणमयेन पात्रेण सत्यस्य अपिहितं मुखम तत्ते भूषण अपावृणू सत्य धर्माय द्रष्टये. म्हणाले की त्यांनी काय केलेलं आहे की जे सगळं सत्य आहे, जे चांगलं आहे, जे परमात्म्याचं रूप आहे त्या हिरणमय म्हणजे सुवर्णाच्या पात्रामध्ये झाकून ठेवलेलं आहे. त्यामुळे आमचं काय झालंय, आम्ही सुवर्णाच्या पात्रावरतीच लट्टू झालेले आहोत. आम्हाला त्याच्या आत काय आहे हे बघायला आहे कुठे वेळ, आम्ही तिथेच संपलो. म्हणून म्हणाले सत्यस्य अपिहितं मुखम, तू सत्याचं मुख बंदच करून टाकलं, कारण एवढं सुवर्णाचं पात्र पाहिल्यावर आम्ही वेडे झालो म्हणाले. आणि म्हणून ह्या जगामध्ये असणाऱ्या ज्या मोहमयी वस्तू आहेत तिथे आम्ही अडकून पडलो आणि त्याच्यातच आम्हाला सुख आहे असं वाटलं. म्हणून तर एवढ्या थिअरीज निर्माण झाल्या. कशा करता निर्माण झाल्या, ह्या सगळ्या मोहानी युक्त आहेत आणि मोह म्हणजे अज्ञान आहे. ह्या ज्ञानाने उत्पन्न झालेल्या थिअरीज नाही आहेत. तर इथे आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की सूर्य प्रकाश देणार आहे, त्यांनी प्रकाशित केल्यानंतर आम्ही म्हणणार आहो ही वस्तू अशी आहे, अहो ही वस्तू तशी आहे, पण ती वस्तू प्रकाशित करायला प्रकाश आम्ही देऊ शकणार आहे का, नाही. तर ह्याच्या पुढे जाणारा जो विषय आहे त्या पुढे जाणाऱ्या विषयाचं स्वरूप असं आहे की ह्या गोष्टी आम्हाला समजत नाहीत. का समजत नाहीत, आम्ही परमात्म्याचे यथार्थ वर्णन करू शकत नाही. का करू शकत नाही, कारण प्रमेय म्हणजे मोजणे. अजून पुढे येतो विषय, पण आपण तो धरू आणि विषयाला पुढे जाऊ की मोजमाप. आत्ता काय करायला निघालो आम्ही, मोजमापच करतो. विज्ञान काय करतं, त्या जगाचं मोजमापच करायला निघालेलं. आम्ही जी कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप आम्ही स्वीकारली आहे, कार्यकारण भाव, की कारणातून कार्य निर्माण होतं आणि कारणातून कार्य निर्माण होतं हे या जगाचं मापन आहे. जग मोजायचं कसं, हे सगळे जे विज्ञानाचे शोध आहेत, हे शोध म्हणजे काय आहे, हे शोध म्हणजे एवढंच आहे की आत्ता ही खडीसाखर अशी का दिसते, का दिसते, मग तिच्याकडे क्रिस्टलायझेशन, स्फटिकी भवन, त्याचा सिद्धांत आला केमिस्ट्रीमध्ये की आम्ही शिकायला लागलो की अमुक एक वस्तू, लोखंड तापलं, तांबं तापलं, सोनं तापलं, चांदी तापली, मग आम्ही म्हणतो यात सगळ्यात अधिक लवकर कोण, कमी उष्णतेवर कोण तापतं, गुणधर्म मांडायला सुरुवात झाली. म्हणजे आम्ही काय केलं, या जगात दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं मापन करायला सुरुवात केली. तर मापन म्हणजे प्रमेय, मोजणं. त्याच्याकरता काय लागतं आम्हाला, त्याच्याकरता आम्हाला प्रमाण लागतं. प्रमेय आणि प्रमाण ही जोडी आहे की त्याला प्रमाण पाहिजे. आता आम्हाला जर ताप मोजायचा आहे आणि आमच्या जवळ जर तराजू आहे तर काय उपयोग आहे,
त्या पेशंटला तराजूत बसवून त्याला टेम्परेचर किती आहे हे कळणार नाही. कारण त्याचं टेम्परेचर कळून घ्यायचं असेल तर थर्मामीटरच पाहिजे, त्याचं वजन कळून घ्यायचं असेल तर त्याला वजनाचाच काटा पाहिजे. आणि त्यामुळे प्रमाण ठरलेलं आहे आणि प्रमाणाशिवाय मापन करता येत नाही. आता इथे ज्या मुद्द्यावरती माऊली आली, आता पुढे जो मुद्दा आपल्याला येणार आहे तो मुद्दा असा आहे की प्रमेय ज्याचं मापन करायचं आहे ते प्रमाणात बसलं पाहिजे की नाही, त्याला प्रमाणात बसता आलं पाहिजे. आता सगळे धातू घेतले तर सगळ्या धातूंचं एक वर्गीकरण करून त्याची एक कॅटेगरी करून आम्ही त्याचं मूल्यमापन करायला सुरुवात केली आणि त्याला आम्ही मेटलर्जी नाव दिलं. आम्ही भूभागाचं दगड गोटे सगळ्यांचं मापन करायला सुरुवात केली, त्याला आम्ही जिओलॉजी नाव दिलं. जेवढ्या जगामध्ये जीव निर्माण झाले त्या जीवांचं मापन सुरू केलं, त्याला आम्ही बायोलॉजी नाव दिलं. आम्ही वृक्षांचं मापन सुरू केलं, त्याला आम्ही बॉटनी म्हटलं. जे भौतिक जग आहे त्याला मापायला सुरुवात केली, त्याला आम्ही फिजिक्स म्हटलं. जे द्रव्य आहे त्याला मोजायला सुरुवात केली, त्याला केमिस्ट्री म्हटलं. मन आहे त्याला मोजायला निघालो, त्याला आम्ही सायकोलॉजी म्हटलं. हे सगळं जे करत चाललो आम्ही, हे सगळं शास्त्र डेव्हलप करत चाललो, हे कशाच्या जीवावर करत चाललो, कारण मन मापता येतं असं वाटलं म्हणून. आणि ह्याचं अगदी म्हणजे फेल्युअर काय आहे, त्या सायकोलॉजीचंच फेल्युअर आहे की पहिल्यांदा प्लेटो आणि अरिस्टॉटलच्या पूर्वी 500 वर्ष की आत्मा नावाची, चैतन्य नावाची काय चीज आहे ती आपल्याला मापायची आहे असं जेव्हा ठरलं आणि त्याचं मापन करायचं ठरलं तेव्हा मापता आली नाही. ती 500 वर्ष गेली आणि इसवी सनाची 1500 वर्ष गेली, अशी 2000 वर्ष गेली. पण आत्मा म्हणजे काय, आत्मा कुठे राहतो, आत्मा काय करतो, आत्म्याला कसं जाणावं, आत्म्याला कुठे पाहावं नाही कळलं. मग त्यांनी सायकी म्हणजे आत्मा आणि लोगस म्हणजे शास्त्र, त्या सायकोलॉजीनी पहिल्यांदा आत्मा सोडून दिला. ते म्हणले जाऊ दे, आता त्या आत्म्याला बघू नका, आपल्याला मन कळतंय ना, मनाला बघू. मग मन आपण मापायचा प्रयत्न करू. मग मनाचं मापन म्हणजे सायकोलॉजी सुरू झाली, त्या मनाचं मापन पुढे सुरू झालं. म्हणजे खरं तर आमच्या देशामध्ये कुणी अंधश्रद्धा हा शब्द उच्चारायला जागाच नाही आहे. जगाच्या बाजारात कोण उच्चारत असेल की नसेल मला माहीत नाही, कारण जगात अंधश्रद्धा भरपूर आहे, आमच्या देशापेक्षा सुद्धा अधिक अंधश्रद्धा आहे. पण आज आम्ही अंधश्रद्धा म्हणून देव नको, धर्म नको, देऊळ नको, अमुक नको असं म्हणून आम्ही ज्या प्रत्येक गोष्टी बाजूला टाकतो आहोत त्याला अंधश्रद्धा म्हणायला, हा देव म्हणजे अंधश्रद्धा आहे हे तुम्ही कशाच्या जोरावर म्हटलं. म्हणजे हा जो स्वतःला मी नेहमी आपला काही काही आपले विनोद ठरलेले असतात ना, तसा तो ठरलेला विनोद आहे की जो मनुष्य स्वतःला बुद्धिवादी असं म्हणतो तो बुद्धिवादी असतो का, ज्याच्या बुद्धीबद्दल वाद आहे तोच बुद्धिवादी असंच म्हणावं लागेल. त्याचं कारण का, कारण तो जेव्हा म्हणतो मी माझ्या बुद्धीने मापतो, इथे माऊली म्हणते की तुम्हाला मापन करायला या जगात प्रत्येक वस्तू उपलब्ध आहे आणि जी उपलब्ध आहे तिचं तुम्ही मापन करताय. लोक म्हणतील आम्ही ते सूर्याला, ग्रहाला, चंद्राला, अहो पण त्या सुद्धा वस्तूच आहेत. तिथपर्यंत पोचण्याचं तुम्हाला मापनाचं साधन मिळालं म्हणून तुम्ही तिथपर्यंत पोचलात, जोपर्यंत मिळालं नव्हतं तोपर्यंत नाही पोचलात. आता ज्याच्यापर्यंत पोचताच येत नाही म्हणजे ज्याला मापनच नाही असा परमात्मा आहे आणि म्हणून त्याला प्रमेय म्हणजे त्याला मापणं हे शक्य नाही. त्याला कोणत्याही प्रकाराने मापता येणार नाही, त्याला कोणत्याही प्रकाराने मोजता येणार नाही. का मोजता येणार नाही, कारण त्याला कोणतंही प्रमाण नाही, त्याला मोजण्याचं कोणतंही प्रमाण नाही, त्याला मोजण्याचं कोणतंही प्रमाण नाही. म्हणून आमच्या अध्यात्माच्या क्षेत्रात काय आहे, ह्या एकाच मार्गाने तुम्ही गेलात तरच तुम्हाला परमेश्वर भेटेल, नाही तर नाही भेटणार, हे जे सगळे पंथवाले म्हणतात. इथे आम्ही हिंदू धर्माचे फार आग्रही आहोत. अहो ते काय, ते फार स्टॉन्च हिंदुत्ववादी. कसले स्टॉन्च हिंदुत्ववादी, तत्वज्ञान आहे त्याच्यात. स्टॉन्च असण्याचं म्हणजे आग्रही असण्याचं, फॅसिस्ट असण्याचं काही कारण नाही आहे, असं म्हणायचं कारणच नाही आहे. त्याचं कारण आहे हा जो प्रत्येक पंथ आहे, हा प्रत्येक पंथ म्हणतो तू बुद्धाला शरण आलास तरच तुला रिअलायझेशन होईल, तू जैनांचा म्हणतो तू महावीराला शरण आलास तरच तुला रिअलायझेशन होईल, ख्रिश्चॅनिटी म्हणते तुम्ही जर येशूला शरण आलास तरच, फक्त येशूच, मग बुद्ध पण नाही महावीर पण नाही. मग आम्ही असं म्हणतच नाही.
आम्ही असं म्हणतो त्याला मापण्याचं आणि त्याच्यापर्यंत पोचण्याचं कोणतंच मापन नाही. तू स्वीकारशील तो पंथ आहे, तू स्वीकारशील तो मार्ग आहे. आणि त्यामुळे माणूस जो मार्ग स्वीकारेल साधनेचा, तो मार्ग प्रामाणिकपणाने त्याच्यापर्यंत नेऊन पोचवी. मग तो नामाचा असेल, मग तो कर्माचा असेल, मग तो भक्तीचा असेल, मग तो योगाचा कोणताही असेल ना. आणि त्यामुळे ते म्हणतात, आता जे आपल्याला अनेक आरोप आहेत की तुम्ही तुमच्या धर्माचा एक ग्रंथ सांगा, तुम्ही तुमच्या देवतेचं एक नाव सांगा, सगळा धर्म जो आहे तो त्या तेवढ्याच शब्दामध्ये बांधा. असं होणार नाही. एका घरामध्ये मुलगा गणपतीची पूजा करतो, मुलाची आई शंकराची पूजा करते, मुलाचे वडील विष्णूची पूजा करतात, त्याची बहीण आणखीन कुठल्या तरी महाराजांच्याकडे जाते, ते सांगतील त्या नामाचा जप करते. पण घरात कोणालाच असं वाटत नाही की अरे ही गणपतीची पूजा करत नाही, अरे ही विष्णूची पूजा, काही असं वाटायचं कारण नाही. आणि जेव्हा वाटलं तेव्हा आम्ही आमच्या धर्माचं नुकसान करून घेतलं ना, की वैष्णव शैवांशी भांडायला लागले, शैव दत्त संप्रदायाशी भांडायला लागले, दत्त सांप्रदायिक देवी शाक्त संप्रदायाशी भांडायला लागले, शाक्त गणपतींशी भांडायला लागले. आता मुंबईत भांडतोच आहे त्या छटपूजे करता. आणि काल त्यांनी सांगितलं एक छटपूजा नाही, अशा भारतामध्ये महत्त्वाच्या 10 पूजा आहेत. जशी आमच्याकडची गणपतीची पूजा त्याच्यामध्ये असेल, भारतातल्या मान्य केलेल्या ज्या 10 प्रमुख पूजा आहेत त्यातली छटपूजा ही मान्य केलेली पूजा. मग आता भांडण कशा करता? म्हणून म्हटलं ना की शेवटी तुम्ही कितीही भांडलात तरी जेव्हा स्टेटमेंट करायची आली तेव्हा 10 पावलं मागे यावं लागलं की आमचा छटपूजेला विरोध नाही. आधी छटपूजा करू द्यायची नाही म्हणणारी माणसं आता छटपूजेला विरोध नाही म्हणायला लागली, कारण ती पूजा होणार हे कळलं. आता तुम्ही विरोध, कारण काय आहे, तुम्ही करूच शकत नाही. हिंदुत्ववादी विचार हा इतका मोकळा आहे, इतका प्रशस्त आहे. त्याचं कारण आता आपण बघितलं की ते परब्रह्म जे आहे ते कोणत्याच मापाने मोजता येत नाही. त्यामुळे माझा संप्रदाय हा त्याला मोजण्याचं परिमाण आहे असं होऊच शकत नाही. असं ज्याला वाटलं त्याला काहीच कळलं नाही असं उपनिषद म्हणतात. उपनिषद मौली पण म्हणते की जेथ जाणीव, ज्याच्या ठिकाणी जाणीव झाली, आखिलेपण मिरवे, जिथे स्वतःचं ज्ञान आहे असं वाटायला लागलं तेथं काहीच नाही, तिथे काहीही समजलं नाही असं समजावं. हे तत्वज्ञान आहे आपलं, की त्याला कोणत्याच बंधनात बांधता येत नाही, त्याला कोणत्याच मापाने मोजता येत नाही, त्याला कोणत्याच पद्धतीने त्याच्यापर्यंत पोचतं अशी एकच पद्धती नाही. त्यामुळे जी स्वीकारली ती पद्धती आहे. म्हणून आपल्याकडे उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म, म्हणजे अन्नाची उपासना सुद्धा पूर्ण ब्रह्म आहे म्हणून सांगितलेली आहे. आता अन्न काय, गृहिणी रोज शिजवतीये, म्हणजे वास्तविक विचार केला तर ती ज्याला रांधावाडा उष्टीकाढा म्हणते ती तिने जन्मभर जर फार सिन्सिअरली केलं तर तिची ब्रह्माचीच उपासना. इथे अडचणच नाहीये कशाला. जे त्यांनी तो जो मुद्दा इथे मांडलाय ना तो फार अप्रतिम आहे. इथे आपण आज तिथे पोहोचू की नाही माहीत नाही मला, पण आता या मुद्द्यापासून त्याला सुरुवात केलेली आहे इथे, की जो सगळ्याला प्रकाशित करतो, जो सगळ्याचं मूलभूत अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठानापर्यंत त्याच्यापासून निर्माण झालेला कोणी त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मग उपनिषदांनी त्याच्यावर आपण अनेक वेळा बोललो, पण पुन्हा एकदा बोलू की उपनिषदांनी त्याच्यावर एकच युक्तिवाद केलाय की तो इतका असीम आहे, इतका अमर्याद आहे, इतका अणुपेक्षा सूक्ष्म आहे. हा सगळा जरी असा असला तर तो आम्हाला कसा सापडायचा? कारण आता आपल्याला कळलंच कोणत्याच प्रमाणाने तो सापडत नाही, हे आम्हाला माहिती आहे. तत्वज्ञान आम्हाला सांगतं तो कशानेच आम्हाला सापडणं शक्य नाही. पण उपनिषद म्हणतात तो एकाच कारणामुळे आम्हाला जवळ आहे. त्याचं कारण हा एवढा मोठा असणारा परमात्मा आमच्या हृदयामध्ये येऊन राहिलेला आहे. तो आमच्या सर्वात निकट आहे. तो स्वतःच आमच्या इतका निकट येऊन राहिला आहे की त्याला भेटणं आम्हाला शक्य आहे, म्हणून आम्हाला शक्य. तोच आमच्या जवळ येऊन राहिला आहे म्हणून. म्हणजे ही जी शरणागतीची भूमिका आहे ना की तोच आम्हाला देईल. म्हणून आपल्या उपनिषदांचं मला नेहमी वाटतं एकच वचन सार आहे, यमे वैश वृणुते तेन लभ्याः तस्य ईशा आत्मा विवृणुते तनुस्वाम. की यमे वैश वृणुते तेन लभ्याः, त्याला किंवा ज्याला तो वरतो, म्हणजे ज्याला तो स्वीकारतो त्याच्या पुढे तो आपली तनु प्रकट करतो. शेवटी त्याची कृपा आहे. त्याला वाटलं तर तो आपल्याला दर्शन देईल
आपण पुष्कळ साधना केली, डोकं आपटलं म्हणून तो दर्शन देईल असं नाहीये. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की हा जो सूर्य आहे त्याचा जो प्रकाश आहे तो प्रकाश जडाला पूर्णपणाने उजेडात आणतो. पण जडाला जर वाटलं, जडाला म्हणजे अंधकारात आहे त्याला जर वाटलं की मी सूर्याला बघायला जावं, तर सूर्याच्या प्रकाशाशिवाय तो सूर्याला पाहू शकणार नाही. सूर्याने प्रकाश आपला रोखून धरला तर हा त्याला कसा पाहिल. जे आपण निबिड अरण्याचं उदाहरण घेतलं, आपण निबिड अरण्यात आहोत, भयंकर काळोख आहे, अशा काळोखात आहोत, एखाद्या खोल बोगद्यात आहोत की जिथे सूर्यकिरण येत नाही. आता सूर्याला शोधायला मी इथे निघेन आणि इथे सूर्य पाहिल तर पाहता नाही येणार. आणि जेव्हा केव्हा तो सूर्य पाहिल तेव्हा त्याच्या प्रकाशात पाहिल, त्याच्याच प्रकाशात त्याला पाहता येईल. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की वाणी प्रकाशे त्याच्या सत्ते. आमची जी वाणी आहे ती प्रकाशित कशामुळे होते, त्याच्या सत्तेमुळे प्रकाशित होते. म्हणजे वाणी त्याच्यामुळे बोलायला लागते, वाणी त्याच्यामुळे म्हणते तो सत आहे, वाणी त्याच्यामुळे म्हणते तो चित आहे, वाणी त्याच्यामुळे म्हणते तो आनंद आहे. ही वाणी म्हणते का म्हणते, त्याच्या प्रकाशाने म्हणजे परमात्म्याच्या. म्हणून तो विषय ना तिते इमला आधार महिते होय केवी. दृष्टांत दिला त्यांनी. ते म्हणाले म्हणून वाणी परमेश्वराचं यथार्थ वर्णन करू शकत नाही. वेद उगीच म्हणतो का की मी शिणलो, त्याचं वर्णन करता करता मी शिणलो असं वेद उगीच म्हणतो का. नेती नेती तो म्हणतो त्याचं कारण ब्रह्मरूप पण मला कळत नाही, त्याचं कार्य ब्रह्मरूप पण मला कळत नाही. तो परमात्मा कसा आहे हे मी वर्णन करून सांगू शकत नाही असं का म्हणतो, कारण सांगायला शब्द घेतलाय हातामध्ये. आणि ते सांगतात की वाणी कशी आहे. वाणी आजकाल आपण जे अनेक तर्क रचतो, आमच्यासारखे लोक जे अजून जमिनीवर राहतात ते, कारण जो वर राहतो तो बिचारा पॉझिटिव्ह तर्कच करतो. आमच्या एका जमिनीवर राहणारा म्हणतो अहो चौथ्या मजल्यावर राहणाऱ्याला बिल्डिंग पडली की त्याचं काय. तर तीच भाषा यांनी केली आहे की म्हणाले वाणी कशी आहे तर मजल्यावरचा मजला आहे, तिला कशाचा आधार आहे, तिला कशाचाच आधार नाही आहे. त्यामुळे नुसता इमला उभा राहू शकत नाही, त्या इमल्याला खालचा मजला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं म्हणून तो विषय ना तिथे इमला आधार महिते होय केवी. त्या इमल्याचा महिला आधार काय म्हणजे त्या आता या त्रिपुरासुराचा वधाचा आलीच ना त्रिपुरी पौर्णिमा, त्या त्रिपुरासुराचा वध जो केला तो त्यांनी असंच केलं. त्रिपुरासुराने अधर ते तीन हे निर्माण केली, तीन पुरं ती निर्माण केली आणि ती अशी अधर राहू लागली. ते त्याचं सामर्थ्य आहे. तर तसं सामर्थ्य आलं तर आमचे इमले नुसतेच राहतील वरच्यावर. पण म्हणाले त्याचा महिला आधार कसा, महिला म्हणजे पृथ्वीच्या आधाराशिवाय तो इमला कसा राहायचा वरती. तसंच त्या वाणीनी ह्या परमेश्वराला कसा आधार द्यावा. जसा जमिनीला आधार तो अधांतरी असणारा इमला देऊ शकत नाही, तशी वाणी ही काय परमेश्वराला आधार देऊ शकते, म्हणजे ती परमेश्वराला स्पर्शू शकते नाही स्पर्शणार. सूर्याची या प्रकाशे जड अवघे प्रकाशे. सूर्याच्या प्रकाशामध्ये जे जे जड आहे ते सगळं प्रकाशित होतं. जडाच्याने न करवत असे प्रकाशित सूर्या. जडाला सूर्याला प्रकाशित करता येत नाही. म्हणजे सूर्यप्रभे करून जड अवघे प्रकाशे जाण, जडाचे अंगी नाही गुण सूर्या प्रकाशित करण्याचा. जडाला सूर्याला प्रकाशित करता येत नाही, वाणीला ब्रह्माचं वर्णन करता येत नाही. इथून ही सुरुवात आहे. तेवी जेणे तेजे वाचेसी वाच्य सुजे, ते वाचा प्रकाशी जे हे के आहे. जेवी परमात्म्याच्या साह्याते घेऊन वाणी प्रकाशिते आणि घटापटाचा करीते विचार त्याच्या बळावर. सगळं तत्वज्ञान त्याच्या बळावर उभं राहतं. कुणाच्या, परमात्म्याच्या साह्याने वाणी प्रकट होते आणि तिच्या माध्यमातून ती घटपटाची खटपट म्हणजे हे तत्वज्ञान हा तर्क उभा करते. स्वयंप्रकाश परमात्मा निर्धारी त्यासी प्रकाशित कोण करी, म्हणून विषय निर्धारी वाणीस न होय परमात्मा. तो स्वतः प्रकाशित करणारा आहे, त्याला कोणी प्रकाशित करू शकत नाही, म्हणून वाणीचा विषय परमात्मा होऊ शकत नाही. आता पुढच्या वेळी आपण माऊलींचा शब्द, माऊलींनी सुरुवात करतानाच ओम नमोजी आद्या, तिथे म्हणताना स्वसंवेद्या असं म्हटलेलं आहे. स्वसंवेद्य येतो तो त्याचा त्याला जाणणारा, त्याचं जे स्वरूप आहे
तिथे वर्णन करताना त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुरुवातीलाच केलं. तो स्वसंवेद्य आहे, तो स्वयंभू आहे, तो स्वयंसिद्ध आहे. ही जी वर्णनं आहेत परमात्म्याची ती त्या अर्थाने आहेत. त्याचं आपण पुढच्या वेळी